विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गुरु संत तुकाराम महाराज की जय. भव सिंधूची ही चितारू मज विचारू पाहता, चित्ती तुझे धरीन पाय सुख काय येते ते. माझ्या कोणा मनापाशी ते यारशी बुडाली, तुका म्हणे वरमाले आता भले माझ्या. देवाधिदेवा जगत्रे देवा प्रियशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. भवसिंधूची ही चितारू मज विचारू पाहता, चित्ती तुझे धरीन पाय सुख काय येते ते. मी विचार करून पाहिले तर मला असे समजले की तुमचे चरण हेच संसार समुद्रातून तारणारे तारू आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, या संसार सागरातून, संसार समुद्रातून तरुण जाण्याकरता फक्त भगवंताचे चरण हेच तारू आहे. चरण याचा अर्थ आपण स्वरूप घ्यायचा, नाम घ्यायचं, नाही का. सगळ्यात सोपं भगवंताचं नामस्मरण. सागर, भवसिंधू, सगळ्याचा अर्थ एक आहे का, मृत्यूचं दुःख नष्ट होण्याकरता. मृत्यूचं दुःख तसं ज्ञानानं नष्ट होत असतं. स्वस्वरूपाचं अज्ञान दुःखाला कारण आहे ना. नामस्मरण केलं म्हणजे सगळंच होतं. नामस्मरण केलं का संत भेटतात. संत आपल्याला मग स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात. एकदा स्वरूपाचं ज्ञान झालं तर मृत्यूचा काय संबंध राहिला मग. त्यालाच भाऊसागर म्हणलं. मग कोरडच आहे ना. येत एकच लीला तरले, सर्व भावी मज बसले. या आईला थडीच सरले माया जग. जया सद्गुरु तारू पुढे. पण सद्गुरु पाहिजेच म्हणले. कारण ते ज्ञान संतांकडे, ते ज्ञान वास्तव स्वरूपाचं ज्ञान झालं, मृत्यूचा संबंधच नाही ना. मृत्यू आपल्याला नाहीच, पण ज्ञान नाही ना आपल्याला त्याचं. ते ज्ञान झाल्यानंतर मग काय म्हणले, भगवंताचं चरण हेच तारणारी तारी म्हणजे भगवंताचं नामस्मरण आणि त्याचं ज्ञान होणं महत्वाचं आहे. म्हणून अव देवा मी तुमचे पाय चित्तात धरीन, अखंड तुझं चिंतन करीन. चित्ती तुझे पाय डोळा रोपाचे द्या. सुख म्हणून जे काही आहे ते त्यातच आहे. म्हणजे संत किती असे असं एकदम गॅरंटी दिल्यासारखं बोलतात. कारण त्यांनी स्वतः आचरण केलंय त्याच्यावालं. कारण महाराज म्हणजे काहीतरी आपले लोकांनी आपल्या पुढे केलंय बाबा. अडाणी होते बाण, लय गोळे होते बाण, लय गवळे होते बाण. पण तसं काही नाही. त्यांचे अभंग पाहिल्यावर मग आपलं डोकं बंद पडत, अरे तुकाराम महाराज काही साधी नाही बरं का, नाही का. माझ्या मनाजवळ परमार्थाच्या खुणा आहेत आणि ते हरीच्या आनंद रसात बुडालो आहे. आता स्वतःच्या आनंदात आहे ना ते, तेच दुसऱ्याला देऊ शकतात. त्यांना कळालं सुख
म्हणून जे काही आहे ते फक्त भगवंताजवळ आहे. हम्म. आणि त्या खुणा मी जाणतो म्हणले, कारण मी त्या आनंदाला स्वतः आता हे सगळं कसं आहे, जो स्वतः जेवलाय त्याला सांगता येईल ना. हा. बाकी त्याला काय सांगता येईल नाही का. हम्म. तसं जगद्गुरु तुकोबरायने तर भगवंताच्या दर्शनाच्या आनंदात येते. हा. आनंद रसात म्हणलं, आनंद रसात. कोणता रस आहे हा, किती सोपं करून सांगितलंय तिने. हम्म. हे खरं देवाचं दर्शन आहे बरं का. हा. आनंद रसात बुडालो म्हणले. आपण सुद्धा सत्संग असल्यावर बुडालेलाच असतो ना त्याच्यामध्ये पूर्ण आनंदात. हा. सगळ्याचा विसर पडलेला असतो, हम्म. बुडालेलाच असतो. पण हे कायमचे बुडालेले. हा. महाराज आपण जसं 3 दिवस आनंद रसात बुडालेले असतो ना, हा. तसे ते नेहमी आनंद रसातच आहे, हा. कायमचे बुडालेले. आपल्याला हळूहळू कायम त्याच्या आनंदात राहत आलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, हे वर्म माझ्या हाती फार चांगलं लागलं. आणि काय कमवायचं राहिलं दुसरं आता, हम्म. मिळवायचं काय राहिलं. नाही ना. ही स्थिती प्राप्त होणं भाग्याची गोष्ट आहे. काही आणायचं राहत नाही, काही मिळवायचं राहत नाही, काही करायचं राहत नाही, काही घ्यायचं राहत नाही, काही द्यायचं राहत नाही. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळे याची भूक नवजे माझ्या, जीवे गोड 3 अक्षराचा रस अमृत जया के पुढे, श्रवणाची वाट सुखाळली शुद्ध गेले भेदा भेद निवारून, महामळे मन होते जे गांधले शुद्ध चोखाळली स्फटिक जाय, का म्हणे माझ्या जीवीचे जी विठ्ठल निधान सापडले. अभंग जरा ओळखीचं वाटतं ना, हम्म. कधी मध्ये कानावर येईल. काकड्याच्या टायमाला मालिकेतला अभंग आहे ना तो. हा. कोणत्या मालिकेतला काय ना, सांगता येईल का कोणला कोणत्या मालिकेतला आहे. भोपाळी प्रकरणातला. भोपाळी प्रकरणातला आहे भाऊ. हा भोपाळी प्रकरणातला आहे का? मंगलचरण मधलं ते नाही, 2 नंबर मालिकेतला आहे. सुंदर ते ध्यान मालिकेतला आहे. सुंदर ते ध्यान. हा. सुंदर ती ध्यान मालिका, त्या मालिकेतला आहे. श्री हरीचे श्रीमुख पाहण्याने सुखाला सुख झाले. आता तो सुखरूपच आहे ना, हा. तो मूळचा सुखरूप आहे, आनंद रूप आहे. मग त्याला पाहिल्यावर आनंद सुख होणारच ना. हम्म. सावळा देखीला आनंदाचा, अरे मग त्याला पाहिल्यावर कोणाला आनंद होणार नाही, कोणाला सुख होणार नाही. हम्म. श्री हरीचे श्रीमुख पाहण्याने सुखाला सुख झाले, सुखाला सुख झालंय. हा. पहा आता बरं आहे का, याचा अर्थ कसा घ्यायचा. ते सुख पाहण्याविषयी माझ्या डोळ्यांना भूक लागली आहे. कसं पाहिलं ना, आपणही सुखरूपच. कोणाला काय व्हायचं, सुखाला सुख झालंय ना. मग हा. आपणही सुखरूपच आहे, देवही सुखरूपच आहे. हम्म. सुखाचा सागर म्हणलंय. आणि आपल्या डोळ्यांना दुसरी भूक नाही लागली म्हणली, दुसरं काही देवाचं मुख पाहण्याची भूक लागावं डोळ्याला. हा. डोळे भरून या पाहिजे ना तुझे मुख. आपल्या डोळ्यांना काय विषय पाहण्याची भूक लागली ना, आणि ती जात नाही भूक. विठ्ठल हा 3 अक्षराचा रस माझ्या जीवाला गोड लागलाय. त्याच्या पुढे अमृत फिके आहे. काय आपली गोडी त्याच्यात घालावं लागती. सुरुवातीला का गोड लागत नाही, आपली गोडी ज्या वेळेस अंतःकरणात प्रेम निर्माण होईल ना, मग त्याची गोडी कळते. हा. ती गंज गोडी.
पण आपल्या अंतःकरणामध्ये विषय रसानं भरलेलो आहे ना आपण. हा. म्हणजे ते कारण आहे त्याच्यावाला. पहिले विषय रसानं आपलं मुख भरलेलं आहे, त्याची गोडी लागलेली आहे ना आपल्याला. हम्म. जगद्गुरु म्हणतात विठ्ठला 3 अक्षराचा रस आहे रस. जिभेला गोड लागला. अमृत शिकाय. अमृताची ना आपली गाठ झाली नाही, पण नामामृताची ना आपली गाठ झाली. हा. नाही का? हम्म. श्रवणाची वाट स्वच्छ केली, त्यामुळे भेद आणि अभेद या दोन्हीचे निवारण झाले. श्रवण पा किती श्रेष्ठ आहे. मग भेदही नाही ना अभेदही नाही तिथं. हम्म. भेदही नाही आणि अभेदही नाही त्या ठिकाणी. भगवंताचं स्वरूप असं आहे ना. पण श्रवणानं ते कळतं, तसं कसं काय कळन? हम्म. श्रवण लई श्रेष्ठ आहे, पण कोणाचं ऐकावं अशी गंमत ती महत्वाची नाही. हम्म. संतांचं ऐकावा. हा. जगद्गुरु तुकोबारायांचं ऐकलं ना बस तृप्ती होती. काय वेगळं काही ऐकायचं राहत नाही. बाकी जे सांगणारे काय याच्यातच पाणी घालून सांगायचं, काय सांगायचं तरी नाही का? प्युअर नाही ना हा. हे. म्हणजे निरस आहे, निरस. श्रवणाना भेद आणि अभेद या दोन्हीची निवारण झाली. मन मोठ्या मुळाने भरले आहे, मोठ्या मुळाने भरले होते. मळ म्हणजे आता हेच सगळं करायचं आपण मला विक्षेप आवरण नाही का. हम्म. मन मोठ्या मळाने भरले होते, ते स्फटिकाप्रमाणे स्वच्छ झाले. स्फटिक जसा स्वच्छ असतो ना, हम्म. फार स्वच्छ दिसतं त्याच्यातून, तसं अंतःकरण झालं म्हणले माझं. करम महाराज म्हणतात माझ्या जीवाचे जीवन विठ्ठल हाच पण एक ठेवतो मला सापडला. संतांचं नाम हे जीवन आहे ना. हा. विठ्ठला मोचे जीवन, विठ्ठल आमुचे जीवन आहे. जसं उन्हाळ्यात पाणी आपलं जीवन आहे. हा. एखाद दिवस जातो का उन्हाळ्यामध्ये वाघ नाही पाणी प्यायचं, नाही ना. जीवन आहे ते, हा. जगणारच नाही पाण्याशिवाय. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणजे आम्ही नामाशिवाय जगू शकत नाही. हम्म. जीवन झालंय ना ते. हा. तसं आपलं जीवन व्हावं सहज. करम महाराज म्हणतात माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल हाच कोण एक ठेवा तो मला सापडला. असं जमिनीत धन सापडावं तसा हा ठेवा आहे का म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. त्याला निधान म्हणजे धन म्हणतो ना आपण. हम्म. निधान हे प्रत्येक ठिकाणी वापरलंय. आत्म्याला म्हणलंय काही ठिकाणी. मग ते एक मोठा धन या शब्द अर्थ करायचं, ठेवा म्हटलंय त्याला. हा. या अर्थानं हाची परमानंद आलिंगलबाई क्षेमध्ये ठाई द्वैत तुटे. बोलायाशी मात मन निवे हर्षे चित्त दुनी वाडी प्रीत प्रेम सुख. जनात भूषण वैकुंठी सरतान फावले सोयिता सर्व भाले. तुटला व्यवहार माया लोकाचार समूळ संसार पारुषला. तुका म्हणे तो हा विठ्ठलची व्हावा आणि काही जीवा साडा नाही. परमानंद हरीश मी आपल्या भाऊने आलिंगन देईल, कारण त्याला आलिंगन देण्यात द्वैताचा निराश होतो. भगवंत परमानंद हरी म्हणते. परमानंद एकाच अर्थी ते. हम्म. ब्रह्मानंदम परम सुखदम. त्याला त्या ठिकाणी परमान एक स्टेप धरायच्या थोड्या थोड्या नाही का अशा. हम्म. आत्मानंद, ब्रह्मानंद, परमानंद, चिदानंद, स्वरूपानंद,
त्याचा अर्थी शब्द आहे. हम्म. भगवंत कसा आहे, परमानंद आणि हरी. आता हे हरी काय आहे, नामवाचक आहे मारते, तोच परमानंद आहे नाही का. हम्म. आपल्या भाऊने आलिंगन देईन कारण त्याला आलिंगन देणं द्यायचं. आता परमानंदाला आलिंगन द्यायचं म्हणजे त्याला काय आकार आहे का. नाही. आपल्याला तसं व्हावं लागेल ना. हा. आपण तसे आहोतच, आपलं इथेच स्वरूप आहे. पण काय आहे, बाकीचं गबाळ काढावं लागत आहे फक्त नाही का. हम्म. अज्ञान, अहंकार, निपटूपणा, ते सगळं वर जे जळमट आले ते चांगले झटकून झटकून बाजूला केले का ते स्वरूपच आहे आपलं. हम्म. मग आलिंगन दिल्यावर काय द्वैताचं, आता एक झाल्यावर द्वैत राहत नाही ना. हा. अवघा रंग एक झाला, काला झाला. काला झाल्यावर आता काही दोन राहिले का. नाही ना. हा. मी तू पण जाऊ दे दुरी, एकाची घोगडी पांघरू हरी. त्याच्याविषयी गोष्टी बोलण्यात मन शांत होते. पहा आता. आता ज्ञानेश्वरीचे ओवी मला ते आठवणार नाही आता. जेथ वाचा विसावी असं काय. साधू कथा वाटतं 12व्या अध्यायात किंवा 9व्या अध्यायात आहे बघ ते असं. वाचा विसावी ती साधू कथा. वाचेला विसावा आहे तिथं. इथं तेच म्हणलंय. आपलं आपली बुद्धी कशी याच्यावरून समजायचं आपल्याला, एवढ्या वेळा वाचून घेण्यात राहते. वाचा विसावी ती साधू कथा लयच भारी बाबी ती. वाचायला विसावा कुठे, इकडे किती बोलल्यावर वाचायला विसावा भेटन. नाही. महाराज म्हणले त्याच्याविषयी गोष्टी बोलण्यात मन शांत होते, चित्त आनंदाने आनंदित होते आणि प्रेम सुखात दुःखीची वाढ होते. पण आता हे सगळं अनुभवाचंच आहे ना. मेळावा झाल्यावर वातावरण कसं होतं मग सगळ्यांचं. आता एक एक शब्द अनुभवाचा आहे ना. त्याच्याविषयी गोष्टी बोलण्यात मन शांत होतं, चित्त आनंदित होतं आणि प्रेम सुखात दुःखीची वाढ होती. आता प्रत्येकाला याचा अनुभव आहे ना या चरणाचा. डबल वाढत म्हणले प्रेम सुख. त्याच्याकरता एवढा खटाटोप नाही का. खेळ मांडायचा पुन्हा मोडायचा, मांडायचा मोडायचा, करीतच राहायचं. इकडं प्रपंचात जसं चालूच आहे ना तसं तिकडे चालू राहून द्यायचं नाही का. लोकांमध्ये भूषण होते एवढेच नाही तर अखेर वैकुंठाचा लाभ होतो. सर्व भावाने पूर्ण सोयीत प्राप्त होते. काय तोटा काय परमार्थ सांगा बरं. परमार्थामध्ये तोटा नाहीच, महालाभ. नुसता नफा आहे. नुसता नफा, तोटा नाही. काय तोट्याचा संबंधच नाही इथं. अरे वैकुंठाची प्राप्ती होती. सर्व भावाने पूर्णपणे सहित होते. संपूर्ण माईक लोक व्यवहारादी समोर संसार नाही सदा. आसक्ती नष्ट झाली, काय करतो संसार नाही का. तो त्याच्या जागेवरच आहे. तो कोणाला दुःख सुख देत नाही. आपणच त्याला चिटकलो म्हणून दुःख आहे नाही का. म्हणून वास्तवता कळाली की दुःख कमी होतं. आणि ज्याच्या करता भगवंताने शरीर दिलं त्याचं एकदा काम झालं मग काय त्याचं एवढं विशेष राहत नाही मागं नाही का. म्हणून ते लईच अभंग भारी आहे.
संपूर्ण माईक लोक व्यवहारादी समूळ संसार नाही सदा तुकाराम महाराज म्हणतो मला एक विठ्ठलच पाहिजे त्यापासून माझ्या जीवाला दुसरी इच्छाच नाही राहिली आता. काय जीवन आहे महात्म्याचं. परमानंद हरीशने आपल्या बाहूने आलिंगन देईन. कारण त्याला आलिंगन द्वैताचा निराश होतो. त्याच्याविषयी गोष्टी बोलण्यात मन शांत होते, चित्त आनंदित होते आणि प्रेम सुखा दुःखीच वाढ होते. देह तादात्म्य सुटतंय ना, हा लोकांमध्ये भूषण होते. एवढेच नाही तर अखेर वैकुंठाचा लाभ होतो. सर्व भावाने पूर्णपणे सोयीच प्राप्त होते. संपूर्ण माईक लोक व्यवहारादी समोर संसार नाही सदा. कारण महाराज म्हणतात मला एक विठ्ठलच पाहिजे, त्या वाचून माझ्या जीवाला दुसरी इच्छा नाही. मग आता विठ्ठल रूप झाल्यानंतर दुःखाचा आणि त्यांचा काय संबंध राहिला हो? नाही ना. होय ना. त्यालाच भगवंत स्वरूपताच प्राप्त झाली, सुख रूपता प्राप्त झाली. अमुची कृपाळू तुळशी माऊली विठ्ठले सावली शरणागता. प्रेम पानास्तनी सदा सर्व काळ दृष्टी निर्मळ अमृताची. भूक तहान दुःख वाटून दिशी नांतरीचा गुण जाणून या. आशा तृष्णा माया चिंता दवडी दुरी ठावा आम्हा करी खेळावया. का म्हणे लावी संताचा संगा जेथे न पवी हात कळी काळाचा. हे विठ्ठले आमुची तू कृपा करणारी आई आहेस. तुला शरण आलेल्याची तू तर सावली आहेस. फार देवाशी नातं जोडलं जवळच, जसं आपण व्यवहारात नाते आहे ना आपले, तसं जगद्गुरु तुकोबा देवाशी नातं जोडलं पांडुरंगा संग. मग आता इतकं जवळ नातं जोडल्यानंतर काय जीवनामध्ये काय अशक्य काही राहिलंच नाही ना. मग आता आमची तू कृपा करणारी आई आहेस, तुला शरण आलेल्याची तू सावलीची. तो तर वाटच पाहतो आता आईची म्हणल्यावर. आईला तर मुलाचीच ओढ आहे ना. सगळ्यात जास्त आईला मुलं आवडत आहे, पण फक्त मुलाला आई कळावा नाही का. तुझ्या स्तनामध्ये सदा सर्वदा प्रेमाचा पाना असतो, पाना. आणि तुझी दृष्टी स्वच्छ अमृताची आहे नाही का. आता तोच पाना आपल्याला पाचता संत नाही का. आणि आईला कळतं पोराचं पोट भरलं का काय. ते काय मोजून नाही पाहिजे असं इतके लिटर पाजल्यावर पोट भरत असं ना. आईला त्याच्याकडे पाहिलं तरी कळतं याचं पोट भरलं का. म्हणून ते नातं जोडून दिलंय ना पद्मनाभ जोडियाला. तेच महाराज म्हणतात सदा सर्वदा प्रेमाचा पाना. टाइम प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. समाधान. प्रेम प्रेम ही देवाची देणी. देह भाव जाय देणे. प्रेम ही देवाजवळ आहे. प्रेम आलं का सगळंच आलं. गोपींना काही दिलं होतं, प्रेमच दिलं होतं ना देवाना. बाकी त्यांना काही लागतच नव्हतं. त्यांना प्रेम देण्याकरता अवतार आहे ना. सगुणात येण्याचं कारण केवळ प्रेम. सदा सर्वदा प्रेमाचा पाना असतो आणि तुझी दृष्टी स्वच्छ अमृताची आहे, अमृताची दृष्टी आहे. आईचं मुलाकडं नुसतं पाहिलं नुसतं
हात जरी फिरवला आईनं तरी मुलाला ते एक शक्तिपात येतो मोठा. हम्म. अमृत दृष्टी आहे. तू आपल्या मुलाला भूक तहानीचे दुःख होऊन देत नाही असे त्याचे अंतःकरण जाणून करते. भगवंताची अमृत दृष्टी असली का त्या भक्ताला दुःख नाही, भूक नाही, तहान नाही, म्हणजे सुख दुःख नाही. आमची आशा, तृष्णा, माया, चिंता. आमची आशा, तृष्णा, माया, चिंता. आता हे जवळच बहिणीचीच सगळं सख्या. हा. सगळी बहिणीची आहे सख्या. पहिली आशा. हा. या आशाचं काम अवघडच आहे. आशा काय आवरतच नाही आपण म्हणतो नाही का. हा. पोट भरल्यावर आता नको म्हणतो, वाढू आता, बास 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 म्हणतो नाही का. हम्म. तसं दुसरं काय असतं तर बांधून नेला असतं म्हणजे, पण आता इथं काय म्हणून तृप्ती आहे ना थोडी. क्षणिक का होईना तृप्ती आहे. हा. तसं दिलं पैशाचं बंडलचं बांधून तर किती काय नेईन ना. आशा, हा. आशा काय आवरत नाही ना. काही काही लोकांकडे किती आहे, पण त्यांना वाटतं का आता बास बाबा नाही ना. हम्म. वाढीतच ना, म्हणजे आशा काय संपत नाही ना. हा. नाही तर जीवन जगायला तरी किती लागत नाही का. हम्म. होय. अरे हट. आशायाम परम दुःखम नैराश्यम परम सुखम. दुनिया एक तमाशा आहे, आशावर निराशा असे गाणं होतं. ते कवी काय विचारित होते ना. हा. आशा दुःखाला कारण आहे, आशा ही समूळ खणून काढावी. आशा महाराज म्हणजे गेले आशा पासणीवरून नाही का. हम्म. आम्ही त्या आशेवर पाय दिला आणि भगवंताच्या चिंतनानं होतंय नाही का. हा. ही गोष्ट सत्य आहे. आशा इच्छाच राहत नाही कोणतीही, इच्छा एकच राहते फक्त, तो माझा व्हावा, तो माझा व्हावा. हे सगळं आसार आहे ना बाकीचा देव सोडून. हम्म. तृष्णा म्हणजे खुंटली या धावा तृष्णीत या नाही का. हा. इतकं चिंतन केलं, इतकं चिंतन केलं का म्हणे मुक्ती परनेली नवरी आता दिवस चारी खेळी मिळी. पण 8 तास केला ना अगोदर हा. म्हणजे तृष्णा. हे अमृत परमामृत मिळालं तृष्णा थांबणच ना. हम्म. बाकी नाही काय थांबत ती. हा. बाकी काही पाजा. आमची आशा, तृष्णा, माया. माया तुका म्हणे मायान वैदाशी लागे पाया. हम्म. मायाचं स्वरूप कळावं फक्त हा. नाही का. हम्म. माया म्हणजे अज्ञान नाही का. हम्म. ती काय कोणाला सोडीती का. नाही. पण संतांच्या कृपेने तिचं स्वरूप कळतं. हम्म. विवेक प्राप्त होतो ना. हा. विवेकानं कळतं सारखाय असारखाय. जी नाही ती, जी नाही ती माया. चिंता, चिंता ती पळाली गोकुळा बाहेर नाही का. हा. त्या अंतःकरणात भगवंतानं प्रवेश केला म्हणजे प्रगट झाला का चिंता थांबत नाही तिथं. चिंता वारली म्हणले नाही का. हा. 4 बहिणी दूर घालव आणि आम्हाला तुझ्या स्वरूपी खेळण्याकरता जागा कर. म्हणजे आपल्याला आडवा ह्या गोष्टी आहे. हम्म. हम्म. आपल्याला आडव्या ह्याच्या गोष्टी नाही का. हा. बरंच अभंगात म्हणलं ना, तोडावा संबंध यांचा माझा. हा. हे आडवय बाकी काय आडवय. आणि मायाच्याच लेकर आहे सगळे. हम्म.
तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला तू संताची संगत दे. काय दे? संत संग. तुकाराम महाराज म्हणतात तू आम्हाला, देवाला म्हणतात, हा. देवशी चित्ती त्याची घडावी संग. आता देवाच्याच हातात आहे सत्संगती घडणं बरं का. हा. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला तू संताची संगती दे. ज्या ठिकाणी काळाचा हात पोहोचत नाही. आता बरं आहे, तिथं काही भीतीच राहत नाही ना काही. हम्म. आनंदी निर्भर म्हणलंय ना. हा. निर्भर म्हणजे तिथे भीती नाही. संतांची संगतीमध्ये या ठिकाणी काळाचा हात पोहोचत नाही. हं? हम्म. तुका म्हणे काळ, आता काळाचं स्वरूप कळालं नाही एकदा. काळ काळ म्हणजे तरी काय, काळ नेणारे शरीराला. हम्म. आणि शरीराचं शेवटी तेच आहे ना, देह काळाचंच आहे ना. हम्म. मग तेच त्याला द्यायला काय दुःख आहे? नाही ना. ना एखादी वस्तू आपल्याला दिली कामापुरती, मग काम झाल्यावर द्यायला काय अडचण आहे? नाही ना. म्हणजे ज्ञान होतं. हा. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विषयच सत्संगे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगे. पूर्व पुण्य जरी होती सानुकूळ अंतराय मूळ नुपजे तेथे. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा निकट वास बरा संता पायी. जेथे जेथे म्हणून जावे तेथे तेथे आपले प्रारब्ध बरोबरच असते. म्हणजे प्रारब्धानुरूपच लाभ होतो. आता कुठं जा, इथं लय कटकटी मध्ये जाऊ आता कुठेतरी 4-8 दिवस कुठं जा. अरे कपाळ संगत आहे ना आपल्या. हा. कपाळ घरी ठेवता येईल. नाही ना. मग कपाळावर लिहूनच ठेवले ते सटविना. हम्म. हा हा. संगत आपलं प्रारब्ध आपल्याला काय. कुठे जा, जेथे जेथे म्हणून जावे तेथे ते आपले प्रारब्ध बरोबर असते. हम्म. कपाळावर हे हाणून घ्या कधी कधी नाही का बाय. हम्म. नशिबाला काय नशिबाना असं. म्हणजे कुठं जा प्रारब्ध बरोबर असते. म्हणजे प्रारब्धानुरूप लाभ होतो. म्हणजे आपल्याला सुख दुःख हे प्रारब्धानुसार भेटतं. हम्म. विशेष लाभ हा संत संगतीनेच होतो. हा लाभ विशेष आहे नाही का. हम्म. विशेष लाभ पाहिजे असेल तर मग सत्संगती, आणि संत संगतीत राहायला आधी पुण्य लागतं. हम्म. पूर्व पुण्य जरी अनुकूल होतील तर संत संघात वियोग करणारे बीजच उत्पन्न होणार नाही. हम्म. प्रत्येकाला अनुभवी, प्रत्येकाला अनुभवी. जायचं 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 कार्यक्रमाला, जर काही आडवं आलं का सगळं जागेवरच राहतं नाही का. हा. म्हणजे सगळेच म्हणतात पण इथे यायचं म्हणजे मग ते आडवं नाही ना आलं पाहिजे. हम्म. इथं आल्यावर जळत आहे पण इथं येऊच तर संगतीत जाऊच तर नाही का. हम्म. जर आलं काही आलं तर मग येऊन देत नाही ना. म्हणून संत संघात वियोग करणारे बीजच उत्पन्न होत नाही. म्हणजे मग कोणतंच त्याला अडचण येत नाही काही. मग हम्म. द्रव्य पुत्र बायको हे खरोखर भाग्य नाही. पाहता काय संतांचं सारखं काय आता त्यांचं अवघडच आहे हो. द्रव्य पहिलं घेतलंय बघ तिने. हा. ते ज्या पैसा करता सगळ्यांचा मूळ हेतू पैसाच आहे ना. हम्म. सध्या तरी कलियुगात त्याच्याकडे पैसा जास्त तो सुखी असं वाटतं लोकांना. हम्म. असं वाटतं मग आपणही कमू. सुखी हो ना मग आपण बी नाही का. हा. महाराज म्हणले द्रव्य पुत्र आहे. वास्तव हे फार अवघड असतं बरं का. बायको हे खरोखर भाग्य नाही, ती एक व्यवस्था आहे नाही का. हम्म. ती एक व्यवस्था आहे.
नाही का? हम्म. एवढ्या करता संतांच्या पायापाशी निकट वास्तव्य करावी हे बरे. कळून करायला काय अडचण आहे मग? हा. मग पैसा वाईट नाही, पुत्र वाईट नाही, बायको वाईट नाही, काहीच वाईट नाही मग. हं? खरं भाग्य नाही ते मिळालं म्हणजे सगळं मिळालं असं नाही महाराजांना म्हणायचं. हा. खरा विशेष लाभ त्याचं ते ध्रुपद डोक्यात घेतलं का अभंगाचं, हम्म. विशेष लाभ हा सत्संगाने होतो. हा. बाकीचं काय अडचण नाही. अरे जनकाचं उदाहरण पाहतो आपण, भरपूर आहे त्यांच्याकडं, हम्म. त्याच्यासारखा तर सम्राट नाही, पण सत्संगात आहे ना. हा. भागवतामध्ये पहा बरं, सुरुवातीला जनक विचारितो प्रश्न नवनारायणांना. हम्म. म्हणजे त्याला सुद्धा कळलं का विशेष लाभ. संत. हा एवढं कळालं ना, मग काय धन्य पुण्य रूप झाला संसार. फारच सोपा आहे. परमार्थ रीतीने गेलं तर बाबा म्हणायचे, रीत कळायची असले तर कोणातरी मांडव खालून जावं लागेल म्हणायचे. हम्म. लग्न जर करायचं असेल पुरीचं तर कोणाचे तरी मांडव खाली जावं लागेल, म्हणजे ते सगळं पाहायला भेटत ना मांडवात गेल्यावर कसं करत्या काय. हा. याला रीत म्हणतात जुन्या काळात. हम्म. कसं आहे, रीत कळाली तर परमार्थ फार सोपा आहे म्हणायचे. पोटभर अवघड एवढं परमार्थ सोपा आहे काय. आता हे सगळं श्रीपाद बाबाची कृपा आहे तसं पाहिलंच. हा. काय साधूची भाषा कळायला गेली नाही का. हम्म. हे दूध जर नसतं पाळलं वाघिणीचं तर काय भाषा कळेल साधूची. सर्वसामान्याला कायचा विषय हो. हा. माऊलीची प्रतिज्ञा होती ना, हम्म. ब्रह्मविद्येचा सुकाळ करून टाकेन म्हणले. त्यावेळेस लोकांना काहीच उपयोग झाला म्हणजे असा इतका जर सर्वसामान्याच्या गळीपर्यंत नाही ना जाता आलं. हा. बाबांनी त्यांची प्रतिज्ञा पूर्णच केली ना मग. हम्म. नाहीतर सर्वसामान्य जीवाला ब्रह्मविद्या स्वप्नात नाही तर. ते काय सामान्य वस्तू आहे का ती. नाही ना. पण माऊलीची प्रतिज्ञा बाकी पूर्ण केली तिने नाही का. हा. म्हणून विशेष हा लाभ संत संगतीने होतो. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. एक चरण राहिला हा. शेवटचं. तुका म्हणे ह्याची करावी मिराशी बळी संतापाशी द्यावा जीव. पुढच्या पानावर होत ते, आता जीव द्यावा लागतो म्हणजे बरं आहे का. तुका म्हणे ह्याची करावी मिराशी बळी संतापाशी जीव द्यावा. जीव शिव होतो. हा. ते काय करता तरी तो जीवाची परी तुके महेशाची. जीवदशा नसतं होणं म्हणजे जीव देणं आहे. हम्म. तीच लागत, जीव द्यावं लागत, दुसरं काही नाही लागत संतांना. जीव देणं म्हणजे समर्पण भाव, हम्म. सगळं समर्पित करणे. अगर्वता करावी दास्य सकळ, म्हणजे समर्पण झालं काय मग खाली काय राहिलं द्यायचं नाही का. हम्म. स्व देऊन टाकणं. हा. बाकी जर स्व दिलं का सगळं दिल्यासारखं आहे, आणि सगळं दिलं स्व नाही दिलं तर मग काही दिल्यासारखं नाही. हम्म. मुळे त्याच्यावाला भारी. कुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. की जय. तुकाराम